मी सहज माझ्या पालघरमधून भिवंडीला येत होतो आणि त्या ठिकाणी माझे रिलेटिव्ह किंवा जवळचा व्यक्ती चुलत भाऊ माझा राहत होता आणि त्यांनी काय केलं की एरियाचं नाव सांगतो खारगाव सारख्या ठिकाणी त्यांनी घर घेतलं. घर घेतल्यानंतर त्या घरात मी गेलो. थोडंसं मेडिटेशन असल्यामुळे मी त्यांना घरात पाय ठेवल्या सांगितलं की दादा हे घर तू जर घेतलं नक्की किंवा बुकिंग केलं असं हे घर घेऊ नको. तर त्यांनी काय विचार केला की यार मी नवीन घर घेतलं, मला शुभेच्छा द्यायला पाहिजे, हा व्यक्ती घर घेऊ नको म्हणतोय, तू कर्जबाजारी होशील, तू याच्यात डुबशील. आणि त्यांनी मला काय केलं की मनातल्या मनात खराब बोलायला बोलायला सुद्धा केली. आणि त्याच्यानंतर ते माझ्या सोबत भिवंडीपर्यंत आले. त्यांना मी माझ्या गाडीमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगत टाकी दादा असं होईल या घरातून, पुढे पुढे असं होईल तसं होईल तसं होईल. यांनी काय ते ऐकलं ना. काळ निघून गेला. 6 महिन्यानंतर ज्या व्यक्तीला फक्त कर्ज नाव माहित होतं त्याच्यावरती 47 लाखाचं कर्ज झालं. आता ते कर्ज झालं ते झालं आणि कशामुळे झालं ह्याचंही रिझन नाही. दुसरी गोष्ट नवरा बायको मध्ये एवढं प्रेम होतं, त्या प्रेमामध्ये एकमेकांच्या मारामारापर्यंत घटस्फोटापर्यंत त्यांचे विषय गेले. त्याच्यानंतर काळ सरून गेला. तो व्यक्ती व्यसनाच्या अधीन गेला, ज्याला की जो दादा म्हटल्यानंतर अख्ख्या गावातील लोक किंवा भागातील लोक एक नाव मान म्हणजे त्या व्यक्तीकडे चांगल्या दृष्टीने बघणारे लोक त्याला तुच्छ मानायला लागले. तर अशा गोष्टी झाल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना एका ठिकाणी बसलं, क्लिक झालं की अरे हा माझा चुलत बंधूने मला सांगितलं होतं की असं असं केलं तू हे घर घेतल्यामुळे तुझं हे होईल. त्याच रात्री ते पुन्हा भिवंडीला आले आणि ते दुसऱ्या दिवशी माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या घरी आली. त्या रात्री त्यांना मी समजून सांगितलं सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर त्यांच्या जी फ्लॅश लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून वास्तू करून घेतली. काय प्रॉब्लेम होता सर त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम म्हणजे की त्यांच्या घराचा जो दरवाजा मुख्य होता तो नैऋत्य दिशेचा दरवाजा होता. दरवाजात चूक होती म्हणून या गोष्टी सगळ्या 100%.